लहान होता आणतोय त्याला ते लाकूड 5 दिवस आणतो. जय शिवराय मित्रांनो, नवीन व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोपर्डी, तालुका वाई, जिल्हा सातारा या गावामध्ये आलो. काय प्रथा आहे ती संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धुलवडीच्या दिवशी या गावात काय प्रथा असते ती संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शांताराम सोपन गाडवे. महाराजांच्या काळापासून साधारण चालू आहे. पण सुरुवातीला एक भावपाण्याचा, एक 16 पार भावपाना, एक 8 पार भावपाना अशा पद्धतीने चालले होते. फार चालत आलं होतं. आता ती प्रथा आम्ही मोडलेली. आता साधारण पद्धतीने आम्ही चालू केलेली आहे की बाबा काय नाही की बाबा ह्या इथनं एवढ्यापर्यंत ह्यापर्यंत एका भावपाण्याने झोपायचं, तिथनं परत दुसऱ्या भावपाण्याने झोपायचं. भाऊपण्या म्हणजे भाऊकी का? भावकी खुट्यावर साधारण खुट्यावर परंपरा ही चालू आता आम्ही चालू केलेली आहे. कुठं वादविवाद नको, काय नको, भांडण प्रकार हा नको म्हणून आम्ही ही खुट्यावर पद्धत चालू त्या पद्धतीनं वादविवाद होऊ नये, गाव एकुपीचं राहावं ह्या उद्देशाने आम्ही हे लाकूड पूर्वीपार जसे चालत आले तसे इथनं पुढे आम्ही ही प्रथा चालू ठेवणार आहे. नाव सांगा की. अमोल रामचंद्र बिलारे. आपल्या बैलाचं नाव काय? सोन्या. किती वर्षाचा आहे? काय 1 वर्षाचा बडाव बैल. कधी घेतलाय? काय त्याला 2 वर्ष झाली. तुमचं नाव? देवीदास गाडवे. बैलाचं नाव काय आपल्या? हिरा. किती वर्षाचा आहे? काय आता बडवून त्याला 4-5 वर्ष चालू आहे. किती वर्ष आहे त्याचं ओढतोय आपलं लाकूड? पहिल्यापासून आणतोय मी, लहान होता आणतोय त्याला. तर खासियत बैला सांगायची तर आपल्या काय नाही, गरीब आहे, कामाला चांगला आहे. बघा या बैलाचं नाव काय आपल्या? राजा. कुणाचा बैल आहे? काय लक्ष्मण राऊत. मग तुमचा वारंगोयाबर आत्ता जो बैल होता त्याच्यावर असतोय का? हा. साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव मला सुनील महादेव गाडवे. पण मला आता त्या दादांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली, तर त्यांच्याकडून जे राहिलं ती काय सांगायचा प्रयत्न करता की तुम्ही? बैल राखण्यासाठी जी प्रथा कायमस्वरूपी ठेवायची. आता कसं झालं, ट्रॅक्टरचं यांत्रिक युग आले, पण आपल्याला बैलांची गोसंवर्धन किंवा बैलांचं संवर्धन करण्यासाठी ही आम्ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. पुन्हा ते लाकूड होळी दिवशी तोडलं जातं. त्याचं विधिवत पूजा करून ते होळीला दिवशी तोडलं जातं. ते रस्त्याला अडचणीत कुठं असतं तर तेच बाहेर रस्त्यावर आणून ठेवलं जातं. त्याच्या हल्लीच्या युगात बैल फार कमी झालेली, किंवा अडचणीत झोपून बैलांना कुठं लागू नाही, काय हे नाही, त्यासाठी आम्ही रस्त्यावर लाकूड आणतो. सर्वांना मान दिला जातो लाकडाला. जरी साधा बैल असला आणि जरी ताकदवान बैल असले, ह्या खुट्यामध्ये असं नसतं की बाबा आमचीच ताकदवान आहे तर आम्हीच पुढे झोपणार. ही परंपरा नसून सर्वसामान्यांचा साधा जरी बैल असला, मागं पुढं करत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी लाकूड नेतो. ही लाकूड नेल्यानंतर ह्याचा निलाव आमच्या पाडव्याला गावची मिटिंग होती. त्या मिटिंग मध्ये ह्या लाकडाचा निलाव केला जातो. आणि श्रावण महिन्यात जी आमची संप्रदायाची दिंडी असते, सप्ताह बसलेला असतो, त्या सप्त्याला शिदा असतो आमचा दिंडीला. शिदा म्हणजे ह्या पंचकृषीतल्या सर्व गावांना जेवणाचं न आमंत्रण देता सर्वजण त्या जेवणासाठी आम्ही पहिलं चर खांदून ते लाकडावर स्वयंपाक करायचो. हल्लीच्या युगात लाकडाचा निलाव केला जातो. त्या पैशातून जो शिदा आपण बनवतो त्याचं स्वयंपाक त्या लाकडाच्या पैशाच्या याच्यात गॅस आणतो आणि त्याच्यात ते पण सर्वांसाठी करतो, भोजन करतो. अशा पद्धतीने ज्या आमच्या जुन्या जाणत्या मंडळीने जी परंपरा चालू केली. साधारण आपल्या लाकडाला किती शिवळा असते? 8 शिवळा बी घालतो, 4 शिवळा बी घालतो, 3 बी घालतो, 6 बी घालतो. जसं लाकूड असेल त्याच्या पद्धतीत आम्हाला शिवळा घालाव्या लागतात. धन्यवाद माहिती. नमस्कार. तुझं नाव? दीपक रेणुशे. बैलाचं नाव काय आपल्या? लय ताव दिसते, काय सांगशील बैलाचं? काय आता ताव काय, आता गाव धावडी. तो वर्ष आहे बैलाचं लाकूड? दुसरं वर्ष. यांचं नाव काय दादांचं? सागर झाडे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? संजय गणपत पोळ. आपल्या बैलाचं नाव काय? राजा. किती वर्ष आहे लाकडाला बैलाचं? काय 2 वर्ष. कुठं झोपला होता? पुढच्या वांड्या. धन्यवाद.
नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव? विशाल अशोक पोळ. बैलाचं नाव सोनिया. किती वर्षाचा आहे काय? बैल 5 वर्षाचा बडावा आहे. लाकडाला बोपर्डीच्या किती वर्ष बैलाचं? बैलाचं दुसरं वर्षी शेंड्यावर होता. एक नंबर काम, होय. फुल करंट. बैलाची खासियत? बैल एकदम गरीब आहे. कोणी सोडा कोणी झोपा काय विषय नाही. होय. पण एकदा अवताला झोपला की थांबत नाही तो. ते कामाला एकदम सरळ. सोडला बिना कासऱ्याचा म्हणलं तरी जातो. घरालाही मारत नाही. खोंडाचं नाव काय? त्याचं नाव आहे हिरा. किती वर्षाचा आहे काय? हा आज 4सा आहे. चौसा आहे का? शर्यतीला वगैरे असतोय का कसं काय? दिला नाही अवतासाठी. आवतासाठी खास? हो. घरच्या गाईचा आहे का कसं आहे? नाही विकत आणलेला आहे. माझ्याशिवाय कोणाला नाही हात लावून दिला. होय. भावांनो, तुम्ही बघितलं असेल, जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.